सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी या कथेचा 7वा आणि 8वा भाग आज दोन्ही सोबतच अपलोड करत आहे. काल नेटवर्क इश्यू होता त्यामुळे प्रॉब्लेम आला होता. तर आता तिचा हात शिवम घट्ट धरून ठेवतच तो त्याचा दुधाचा ग्लास संपवत होता आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे खूप शांत नजरेने पाहत होता. ती मात्र म्हणत होती, "ओहो, सोडा, कुणीतरी बघेल." मग त्याने काही वेळानेच तसा तिचा हात सोडून दिला. तशी ती जाणार इतक्यात त्याने म्हटलं, "छान दिसतेस आज." ती म्हणाली, "हो, मला तर माहितीच नव्हतं." तो म्हणाला, "पण तुला कशी परवानगी मिळाली ग ड्रेस घालायची?" ती म्हणाली, "का माझ्यावर जळताय का तुम्ही? मला सगळी सूट दिलेली आहे म्हणून?" तो म्हणाला, "मी का जळू? पण मला तर माझी होणारी बायको जर साडीत असली ना तर जास्त बघायला आवडेल." ती म्हणाली, "हो, हो का? पण मला नाही आवडणार तुम्हाला स्वतःला साडीत दाखवायला." तो म्हणाला, "ए, किती कडू बोलतेस ग, एकदम कडू असणाऱ्या काकडीसारखे." ती म्हणाली, "हो मग, कारलं सोबत असलं की काकडी पण कडू होतेच म्हटलं." तो म्हणला, "हो का? ए, पण तुला माहित नसेल, काकडी कडू जरी असली ना तरी मला तिची कोशिंबीर खूप आवडते बरं का." असं म्हणून तो हसला. ती म्हणाली, "हो का? पण कारलं ते कारलंच असतं हो, मला कारलं अजिबात आवडत नाही. कारण ते तुपात घोळा की साखरेत घोळा, कडू ते कडूच हो ना." असं म्हणून ती पण हसली. आता असं म्हणून तिने सुद्धा जरा हिसक्यातच स्वतःचा हात सोडून घेतला आणि खाली निघाली. तो पुन्हा म्हणाला, "अगं ये, कुठं निघालीस? मी जर तुला असं थांबून ठेवलं नसतं तर हा दुधाचा ग्लास खाली कुणी नेला असता? जा पटकन घेऊन." तशी ती म्हणाली, "मला काय तुमची नोकर समजला काय?" तसं तो म्हणाला, "अगं मला नोकराची गरजच नाही. मी माझी कामे स्वतः करतो. तू घेऊन आली होतीस ना ग्लास, मग तूच न्यायचा, कळलं?" तसा तो खाली गेला. पण आज पहिल्यांदाच या वाड्यात आली तेव्हापासून ती त्याच्या रूम मध्ये आली होती. तशी त्याची रूम एकदम प्रशस्त व एकदम टापटीप होती, कारण त्याला स्वच्छता आणि नीटनेटकेपणा खूप आवडायचा. आता सगळेजण दुपारचं जेवण झालं आणि म्हणून गप्पा मारत बसले होते. तसा अतुल म्हणाला, "ए शिवम, आपण सर्वांनी शेतात जाऊन यायचं का रे आज? खूप दिवस झाले गेलेलो." तसे आबासाहेब म्हणाले, "हो जा, आणि सुनबाईंना पण सोबत न्या, आपले शेत पण दाखवा." आता 4 वाजले होते. शिवम आईसाहेब यांना म्हणाला, "आईसाहेब, तुमच्या सुनबाईला साडी घाल म्हणावं." कसं आहे, पहिल्यांदा आणि त्यात नवीन आहेत ना, आणि होणाऱ्या पाटलीनबाई पण आहेत. मग हे पाहिजे ना. तशा त्या म्हणाल्या, "काय हो राजे, त्यांनी चुडीदार घातलेला आम्हाला आवडेल, मग तुम्हाला का नाही?" आता त्यांचं हे बोलणं तिने बाहेरून आत येताना ऐकलं होतं. आता ती आत आली आणि आईसाहेब यांना चहा देऊन म्हणाली, "मी आवरते." आता तिने मनात विचार केला की साडी तर येत नाही नेसता. तेवढ्यात अतुलची बायको म्हणाली, "चल आवरूया, निघायचे." तशी प्रिया म्हणाली, "ताई, तुम्ही मला साडी नेसून द्याल का?" तीही लगेच तीही लगेच हो म्हणाली. तिने तिला तयार व्हायला मदत केली. प्रिया खरंच साडीत खूप छान दिसत होती. अतुलने जान्हवीला चल असा म्हणून आवाज दिला. तशी ती पण म्हणाली, "हो आलेच." सगळेजण बाहेर अंगणात जमले होते. सगळ्यांनी गाडीवर जायचं ठरवलं होतं. तसं सगळेजण भरभर गाडीवर बसून निघाले सुद्धा. कुणाल तर चैतन्य सोबत खूप छान जमायला लागलं होतं, म्हणून तो तर त्याच्या गाडीवर बसून निघाला सुद्धा. आता प्रियाला यायला वेळ लागला होता, कारण सगळ्यांना तर माहितच आहे ती कशी बशी साडी सावरत आईसाहेब आणि आबासाहेब यांना म्हणत म्हणत बाहेर आली, "येते मी." तेव्हा तो त्याच्या बुलेटवर बसून फोनवर कामच करत होता. तेवढ्यात आईसाहेब म्हणाल्या की, "थांब प्रिया, ही नथ घालून जावा, जे पाटील घराण्याची शान असते." तशी तिने ती हातात घेऊन बघितली तर प्रिया म्हणाले, "आया, आईसाहेब किती छान आहे, पण ती कशी घालायची?" असं म्हणताच आईसाहेब म्हणाल्या, "दाखव, मी घालून देते." आता तिने नथ घातली, ती पण पहिल्यांदाच. तिने स्वतःला आरशात पाहिलं आणि म्हणाली, "मला नव्हतं माहित ही घातल्यावर इतकं छान दिसतं म्हणून." तशा आईसाहेब म्हणाले, "अहो सुनबाई, आम्हाला पण माहिती नव्हतं की राजे तुम्हाला साडी का घालायला सांगत होते माझ्यापाशी." ती म्हणाली, "का बरं आईसाहेब?" त्या म्हणल्या, "अहो खरंच खूप छान दिसता तुम्ही साडीत."
तसं प्रिया खूप खूप लाजून आईसाहेबांच्या मिठीत गेली आणि त्या म्हणाल्या, नजर नको लागायला कुणाची. असं म्हणून त्यांनी स्वतःच्या डोळ्यातलं काजळचं एक बोट काढलं आणि तिच्या कानाची मागं लावलं आणि म्हणाल्या, जा आता, ती वाट पाहत आहेत केव्हाची. तशी प्रिया आता बाहेर आली. गाडीच्या आरशात शिवम तिला पाहत मनातच म्हणाला, काय छान दिसते, तरी साडी घालायला नको म्हणते. आता त्याने बुलेट चालू केली आणि म्हणाला, बस. ती म्हणाली, बाकीचे सगळेजण. तसा तो म्हणला, अगं ते पुढे गेले आहेत, चल आपणच मागं राहिलो आहोत. ती गाडीवर बसली, पण त्याला हात न लावता. ते पण जरा दूरच सरकून बसली बरं का. तरी तो काहीच नाही म्हणाला, कारण त्याला माहिती होतं की शेतात जाण्यासाठीचा रस्ता खूप खराब आहे आणि तिला काही झालं तरी नाईलाजाने का होईना त्याला हात लावावाच लागेल म्हणून. आता सगळेजण शेताच्या रस्त्यावर उतरले आणि शिवमची वाट पाहत थांबले. तेवढ्यात ते पण आले. ती लगेच म्हणाली, आलं का शेत आपलं? तसा तो म्हणाला, नाही गो, अजून जवळपास 20 मिनिटं लागतील. ते आले तसे सगळेजण गाडी एकामागे एक घेऊन निघाले. त्यात कुणाल आणि चैतन्य पुढे थांबून सगळ्यांचा व्हिडिओ बनवणार होते, ते पण रॉयल शेतकरी या अकाउंटवर टाकण्यासाठी. सगळेजण पुढे जाऊन थांबले पुन्हा एकदा. असा अतुल म्हणाला, चल जान्हवी, येतेस का माझ्यासोबत गाणं म्हणायला? तशी जान्हवी म्हणाली, काय हो तुम्ही, तुमच्या जिभेला काही हाडबीड आहे की नाही? काय पण काय बोलता हो? तो परत म्हणाला, अगो खरंच जिभेला हाड नसते, म्हणूनच तर म्हणतो की मी तुला, चल. तसे सगळे खूप हसायला लागले, पण प्रियाला काहीच कळून आलं नाही आणि सगळे रॉयल शेतकरी मित्र उसाच्या फडात शिरले. ते सगळे जवळपास 10 मिनिटांनी बाहेर आले. तसा अतुल पुन्हा त्याच्या बायकोला म्हणाला, काय ग तू, शेतात किती मज्जा येते तुला माहितीये का? तसं तिने लाजून त्याला खांद्याला एक धक्का दिला आणि म्हणाली, चला गप्प, काही पण असतं तुमचं. आता प्रिया ही काहीच न समजून शिवमला म्हणाली, अहो अतुल भाऊजी जान्हवीताईंना किती प्रेमाने बोलवत होते हो, तरी त्या का नाही गेल्या? आणि ते शेतात कशाला गेले होते हो? तो म्हणाला, सांगणं खूप गरजेचं आहे का ग? ती म्हणाली, हो. तो म्हणाला, अगं बाथरूमला गेली होती उसात. आता सगळे एक नंबर करायला गेले, तशी ती ऐकून म्हणली, शी, काय ते ऊसाच्या शेतात, या शी, आणि त्याच ऊसाची शुगर बनते ना हो, या किती घाणेरड. असं म्हणून तिने कस तरी खूप वाईट तोंड केलं. ती पुन्हा म्हणाली, अहो मग अतुल भाऊजींनी ताईंना का बोलवलं होतं? तसं तिचं बोलणं ऐकून त्याने गाडीचा ब्रेक जोरात दाबला आणि ती त्याच्या अंगावर पाठीला जाऊन धडकली आणि तिने पडण्याच्या भीतीने त्याला मागूनच घट्ट मिठी मारली. सगळ्यांनी त्याच्या गाडीच्या ब्रेकचा आवाज ऐकून सुद्धा थांबले नाही, कारण त्यांचा तर प्लॅन वेगळाच होता. तो म्हणाला, सांगितले तर तू तू उगीच चिडशील ग. ती म्हणली, काय नाही होत, सांगा ना हो, का नाही गेल्या त्या? तो म्हणाला, अगं तो की नाही, असं म्हणून तो पुन्हा गप्प झाला. ती म्हणाली, सांगा की हो. तो म्हणाला, अगं तुला नाही कळणार ते, जाऊ दे. पण तिने आता त्याला घातलेली मिठी अजूनही सोडलेली नव्हती. त्याने पुन्हा गाडी चालू केली आणि तिला म्हणाला, जरा जास्तच घट्ट धरून ठेवली होती ना मिठी, पण आता जरा असंच व्यवस्थित बस, कारण शेतासाठी जाण्यासाठी हाच रस्ता आहे आणि तोही असाच. ती म्हणली, म्हणजे शेतात जाईपर्यंत असं पकडून बसावं लागेल का? तो नुसता असं म्हणाला. पण ती मात्र शिवमला अजून पण चिटकून आणि घट्ट मिठी मारून बसलेली होती बरं का. पण चेष्टा करणारा चैतन्य त्यांचा व्हिडिओ आणि फोटो बनवत होता आणि शूट करतच होता. तो म्हणाला, अगं सोड आता, शेतात पोहोचलो आपण. ती म्हणाली, हो का? तसं सगळेजण पेरूच्या शेतात, कुणी डाळिंबाच्या बागेत, कुणी लिंबुणीच्या बागेत भरभर एकांत मिळायला फिरायला यावं म्हणून लगेच गेली. पण प्रिया ही फक्त सगळ्यांना नुसती पाहत होती की सगळेजण कुठे गेले
म्हणून. तो म्हणाला, चल यायचं ना, फिरवतो तुला शेती. ती म्हणाली हो, आणि त्याच्या मागं चालायला लागली. पण थोडं अंतर चालून गेल्यावर तिला चालायलाच येईना. का माहिती आहे का? कारण तिने तिचे शहरात घालायचे तसे सँडल घातले होते आणि शेताला दिलेले होते पाणी, आणि त्यात ते रोवत सँडल रोवत गेलेले सगळे चिखलाने गच्च झाले होते. तो पुढे गेला आणि म्हणाला, अगं चल पटपट, इतकी मागे काय करते आहेस तू? तशी ती म्हणाली, ओहो, यामुळे मागे आहे. तसं त्याने वळून पाहिलं माग, तर तिने एका हाताने साडी धरून ठेवतच पाय उचलून टाकण्याचा प्रयत्न करत होती. आणि शिवम हे सगळं पाहून खूप हसला. तसा म्हणाला, अगं काय हे काय घालून आलीस तू? ती म्हणाली, मी काय रोज रोज शेतात येते का? मला काय माहिती होतं असं होईल म्हणून. तो तिच्यापाशी गेला आणि म्हणाला, ते ठेव इथेच आणि चल तशीच. तशी ती म्हणली, शी, यात माझे पाय खराब होतील ना. तो म्हणला, अगं पाय धुतले की होतात परत ठीक. तसं तिनं लगेच ऐकलं बरं का, आणि एक पाय चिखलात टाकला. तसं तिच्या पायात त्या चिखलात असलेला काटा खूप रुतला आणि ती रडायला लागली. त्याने तो काटा काढला आणि म्हणाला, मग आता एकच पर्याय आहे, तुला पटेल का? आता ती रडतच म्हणाली, काय आहे? तसं त्याने तिच्या कमरेला हात घालून अलगद फुलासारखी सहजच उचलून घेतलं तिला. तशी ती म्हणली, अहो अहो, ही काय करताय? शेतात आहोत आपण. तो म्हणाला, हाच तर उपाय आहे ना, मग तुझ्याकडे आहे का दुसरा उपाय? आता ती फक्त त्याच्या इतक्या जवळ येण्याने खूप गोंधळून पडली होती. काही अंतर गेले तेव्हा शिवम तिला म्हणाला, अगं प्रिया, किती दिवस झाले ग तू जेवण बंद केलं? ती म्हणाली, नाही, मी तर रोजच जेवण करते हो. का, काय झालं? तो म्हणाला, अगं मला तर वाटत आहे की तू काही खातच नाही, अजिबात वजन नाही ग. ती म्हणाली, शी, काय पण म्हणता हा तुम्ही? तो म्हणाला, कसं सहन करशील ग मला? ती म्हणाली, हटा, काय पण म्हणता तुम्ही. आता याचा सुद्धा व्हिडिओ चैतन्य काढतोय हे त्यांना माहीतच नव्हतं. थोडे पुढे गेल्यावर पाणी दिलेलं शेत संपलं. तसा तो म्हणला, चल आता उतर. ती म्हणली, काका, मी का उतरू? पाय खूप दुखतोय माझा, ठणकतोय, आणि पाय पण खराब होतात. नको, त्यापेक्षा तुम्ही असंच उचलून घ्या ना. तो म्हणला, अगं आता पाय खराब होणार नाही, सुकलेलं शेत आहे. ती म्हणाली, म्हणजे तुमच्यात दम नाही ना? मला खूप वेळ उचलून घेण्यासाठी ताकद पण नाही, हो ना? नुसते नावालाच आहात रॉयल शेतकरी, हो ना? तो म्हणाला, ए प्रिया, बघा तू मला टशन देऊ नको. तुला सगळं शेत फिरून पुन्हा गाडीपर्यंत घेऊन जाईन उचलून अशीच. पण तू मग तुझ्या शर्ती आणि अटी मागे घेणार का? ती म्हणाली, किती शेती आहे हो आपली? तो म्हणाला, 105 एकर. ती म्हणाली, डन, मग हो चालेल, तुम्ही म्हणाल तसं. जर तुम्ही मला सगळी शेती असंच घेऊन दाखवली तर? तो म्हणला, पण तू तेव्हा ही साडीच घालायची काय? ती म्हणाली, ठीक आहे, विचार करेल. तो म्हणाला, आज हा फक्त नमुना समज, उद्या सगळा चित्रपट दाखवतो तुला. तिने मनात विचार केला की एवढी शेती फिरायला खूप दम हवा, पण याच्यात जर तो दम निघाला तर माझं काही खरं नाही. असं म्हणून ती मनातच विचार करायला लागली. तर काय होईल पुढील भागामध्ये? शिवमला घातलेल्या अटी आणि शर्ती प्रिया मागे घेईल का? तर चला तर वळूयात मग पुढील भागाकडे. रॉयल शेतकरी या कथेचा 8वा भाग आज अपलोड होत आहे. तर आता प्रिया शिवम यांच्यामध्ये एक टशन लागली होती, पैंज लागली होती. जर शिवमने तिला उचलून सगळी शेती फिरवली तर ती स्वतःच्या सगळ्या अटी मागे घेईल. तसं ती पण म्हणाली नव्हती बरं का, हे फक्त शिवमने सांगितलं होतं तिला. ती खूप चतुर आहे हे त्याला त्या पार्टीतच कळलं होतं आणि माहिती पण झालं होतं. म्हणून तो तिला आता अशीच सोडणार नव्हता.
आता सगळेजण घरी आले. संध्याकाळ झाली होती खूप. सगळ्यांना तर माहितच आहे की गाव म्हटले की जेवण असणार, लग्न असणाऱ्यांना घरी खूप सारे गडंगणे असतात गावाकडे. मग सगळेजण त्याच ठिकाणी जेवण करून घरी आले. सगळ्यांनी आज खूप गरम होतोय म्हणून छतावर झोपायचं ठरवलं होतं. काही पाहुणे मंडळी पण आले होते म्हणून पुरुष खाली आणि पुरुष वर आणि बायका खाली घरामध्ये असे झोपणार होते. पण त्याचे मित्र तर वर होते म्हणून त्यांच्या बायका पण आल्या होत्या जरा वेळ गप्पा मारण्यासाठी. तसे चैतन्य म्हणाला, ए अतुल दादा, तुला आजची एक गंमत दाखवतो रे. तसा तो त्याची चेष्टा करत म्हणाला, काय रे, आज तू शेतात जाताना एखादी मुलगी बिलगी पटवली काय? इतका खुश होऊन बोलतोय. तसा तो म्हणाला, अरे दादा, तसं काही नाही, हे बघ. असं म्हणून त्याने त्याला आज सगळे फोटो आणि व्हिडिओ फोन मधले दाखवू लागला. तसे सगळेजण त्याच्या फोन मध्ये डोकं घालून खूप मग्न होऊन फोटो पाहत होते आणि ओ ओ म्हणत होते. तेवढाच शिवम पण आला. तोही त्यांच्यात सामील झाला. तसा तो म्हणाला, काय माझ्यावर चोर असावं अशी नजर ठेवून राहताय तुम्ही सगळे. तसा अतुल म्हणाला, ते बरोबर आहे, पण तू या व्हिडिओ मध्ये इतकं वेळ वहिनीला का उचलून घेतली ते तरी सांग. तसं त्याने सगळं सांगितलं. तेव्हा त्याच्या लक्षात आले की तिच्या पायाला खरंच ठणकत असेल म्हणून. तसं त्याचे मित्र म्हणले, ए शिवम, तुला जमतंय, तू करू शकतो. आता जान्हवी आणि प्रिया सोबतच वर आल्या, ते पण पाणी आणि दूध घेऊन. आता जान्हवी अतुलपाशी बसली, पण प्रिया अजूनही उभीच होती, कारण तिला कुठे बसावं हेच कळेना. सगळे त्यांच्या जोडीदारासोबत बसले होते. मग जान्हवी म्हणाले, अगं प्रिया, शिवम भाऊजीपाशी जागा आहे ना, ती तुझीच आहे, बस. तशी ती पण बसली, पण आधी सगळ्यांना दुधाचे ग्लास दिले. तशी जान्हवी म्हणली, अगं तू नाही घेत का दूध? ती म्हणाली, शी, मला नाही आवडत दूध. तो म्हणाला, वहिनी, तुम्हाला माहिती आहे का, मी दूधच पितो. असं म्हटल्यावर ही काय म्हणाली माहितीये का मला, की जा म्हणते बफेलो सोबतच लग्न कर. तसे सगळे खूप हसले आणि म्हणाले, हो हो, बरोबरच आहे की, मग तुम्ही आता तिच्या सोबतच लग्न करताय की मग. तसे पुन्हा सगळे जोरात हसले. ती मात्र शिवमकडे खूप चिडून पाहत होती. ती पण म्हणाली, हो ना, आता काय करणार, जसे ते आहेत तसे मी. तसे पुन्हा सगळे हसले. परत अतुल म्हणला, ए शिवम, पण उद्यासाठी काही तयारी करणार की मदत हवी तुला? तो म्हणला, नको, काहीच मदत नको शिव अतुल. मला आता हा सगळ्यात हटके टास्क पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. आणि हो, अरे आपण एकदा कसं फावडं घेऊन शेतात जातो आणि पाणी घालतो सगळ्या शेताला, तसंच आहे हो ना प्रिया. असं म्हणून त्याने तिच्या खाली ठेवलेल्या हातावर स्वतःचा हात घासला. तसं तिनं काहीतरी झालं असं होऊन अंग चोरून पुन्हा लांब सरकून बसली. आता खूप वेळ झाला होता. तशी जान्हवी म्हणाले, अगं प्रिया, तुला आज झोप येत नाहीये का? रोज तर कशी लवकर झोपायची. तसा अतुल म्हणला, ए जान्हवी, अगं कशी येईल ग, आज शिवमाला आहे ना घरी, मग त्यांना पण जरा वेळ हवा ना. तशी प्रिया म्हणाली, नाही नाही, मी चालले खाली. तसा शिवम म्हणाला, ए प्रिया, बस ना प्लीज. तसे तिला काय झाले काय माहित, पण त्याने खूप प्रेमाने म्हटले. तशी ती पण तिच्याही नकळत लगेच खाली बसली. आता चैतन्य म्हणाला, चला गाण्याच्या भेंड्या खेळूयात. तसं त्याने आता सगळ्यांच्या मध्ये एक पाण्याची बाटली आडवी ठेवली आणि फिरवली आणि म्हणाला, ज्याच्याकडे बाटलीचं तोंड होईल त्याने गाणे म्हणायचे किंवा काहीतरी करून दाखवायचे. तसे सगळे हो म्हणाले. बाटली फिरली आणि ती आली अतुलवर आणि ती अतुलवर जाऊन थांबली. तो म्हणाला, मी तयार आहे, काही पण करू शकतो. तसा शिव म्हणला, ए प्रिया, हा खेळ तुझ्यासाठी आहे, तू सांग काय करावे. तशी प्रिया म्हणाली, बरं भाऊजी, तुम्ही सांगा ना, की दुपारी ताईंना शेतात का बोलवत होते. तसं शिवमने डोक्यावर हात मारून घेतला
आणि सगळ्यांना खूप हसायला आलं. तशी ती म्हणाली, काय झाले, मी काही चुकीचे विचारले का? आता अतुल म्हणला, नाही हो, चुकीचे नाही, पण शिवम, तू उद्या ना त्यांना सांगितलं तर बरे होईल बाबा. की तसा शिवम म्हणाला, ए अतुल गप्प बस ना, नाहीतर ती पुन्हा खाली जाईल. आता पुन्हा बाटली फिरली आणि ती प्रियावर येऊन थांबली. तशी जान्हवी म्हणाली, बरं आता काय करायचं आहे, चल तू सांग. तर तू गाणं म्हण, असं की जे शिवम भाऊजीसाठी काहीतरी काही पण करायला तयार होतील. ती म्हणाली, बरं ठीक आहे, म्हणते. नको चंद्र तारे फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे तू हात हाती घेशील ना, मला साथ देशील ना, माझा होशील ना. असं ती खूप छान गाणं म्हणाली. ते म्हणताना तिचे डोळे पाणवले होते. आता ती लगेच उठून खाली गेली तिच्या रूम मध्ये. तसा शिवम तिच्या मागे आला. कुणाल निघाला होता खाली, पण अतुल म्हणाला, कुणाल तू नको जाऊस, त्यांना मिटू दे, तू इथे ये आमच्यापाशी. आणि आता ती बेडवर तशीच झोपून रडत होती. तसा शिवम आत आला आणि त्याने लगेच दरवाजा बंद केला. तिला वाटलं कुणालच आहे, म्हणून ती तसंच तोंड झाकून रडत रडत म्हणाली, मी केव्हाच अटी आणि शर्ती मागे घेतल्या आहेत आणि त्यांना केव्हाच स्वीकारलं आहे. पण मला भीती वाटते रे कुणाल, कारण सगळं नवीन आहे माझ्यासाठी. सांग ना कुणाल, मी काय करू? तसा शिवम हे ऐकून गोंधळला. मग तो हळूच तिच्या डोक्यापाशी गेला. तिच्या केसात खूप प्रेमाने हात फिरवत म्हणाला, प्रिया काय ग, का वाटते तुला भीती माझी? तशी प्रिया त्याचा आवाज ऐकून म्हणाली, तुम्ही? मला वाटलं कुणालच आहे. तो म्हणाला, अगं पण तू मला सांगितलं नाहीस. तू सांगेल तसं करेल ग मी तुला काहीच त्रास देणार नाही. मग नुसती मैत्री तर जमेल ना माझ्याशी आधी? ती म्हणाली, हो. आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून पुन्हा रडू लागली. आता त्याने तिथेच ड्रॉवर मधून औषध काढलं, तिच्या पायावरच्या त्या काटा रुतलेल्या जागेवर लावलं. पण तिचं रडणं काही बंदच झालं नव्हतं अजून. आता तिला शांत करण्यासाठी तो तिला प्रश्न विचारू लागला, प्रिया तुझे पाय किती छान आहेत ग, खूपच नाजूक आहेत आणि गोरे गोरे पण. तसं ती पटकन झाकून घेत म्हणाली, हो का, किती लाडीगोडी लावता होतो मी. तो पुन्हा म्हणाला, ए प्रिया मग तुझे केस किती सुंदर आहेत बघ बरं, काय लावतेस ग? ती रडतच सांगू लागली. तो म्हणाला, आधी शांत हो मग सांग बरं. हे पाणी पी, म्हणजे तुला बरं वाटेल. तिने पाणी पिले आणि थोडं ग्लासमध्ये उरलं. तो म्हणाला, ए काय सगळं नाही पिलं? ती म्हणाले, नाही. तो म्हणाला, मग मी पितो. त्याने ते पाणी पिले आणि म्हणाला, वा काय छान होतं ग, आज पहिल्यांदाच इतकं गोड पाणी पिलं मी. तशी ती खूप खूप लाजून खाली नजर घालून म्हणाली, बस मग तेवढंच तुमच्यासाठी, जमतंय ना? तो म्हणाला, नाही ग, अजून काही जर दिले तर फार बरे होईल. तशी ती म्हणाली, मी नाही देत, जाव तिकडच. असं म्हणून ती तिचे कपडे व्यवस्थित ठेवू लागली. तो तिच्या खूप जवळ गेला होता आणि तिच्या केसात तोंड घालून म्हणाला, सांग ना काय लावतेस केसांना? ती म्हणाली, गुलाबजल आणि बदामाचं तेल. तो म्हणाला, म्हणूनच किती छान सुगंध येतो ना तुझ्या केसांचा, आणि किती लांब आहेत तुझे केस. असं बोलतच त्याने तिच्या पोटावर हळूच हात घातला. तशी तिने त्याच्यावर एक हळूच चापट मारत म्हणाली, काय चाललंय? तो म्हणाला, काहीच नाही. असं म्हणून त्याने तिला सत्ताकडे फिरवली आणि म्हणाला, मग उद्या जायचं की नाही शेती फिरायला? ती म्हणाली, नको, तुमचे हात दुखतील, खूप आहे शेती. तो म्हणला, अगं
खूप जड नाही तू, असं म्हणून त्याने पुन्हा एकदा तिला सहजच उचलून घेतलं. तशी ती म्हणली, अहो काय करताय, घर आहे आणि खूप सगळे जण आहेत घरात, सोडा आधी खाली. तो म्हणाला, नाही सोडत, आधी एक लिप टू लिप किस दे, मगच सोडतो, नाहीतर मी कुणाला तरी आवाज देऊन बोलवतो, मग बघूया कोणी पण. ती म्हणाली, नाही हो, तुम्ही असं काही करणार नाही, कळलं. असं म्हणताच तो जोराने ओरडणार, आई साहेब. तसं तिने पटकन त्याच्या गालावर एक किस केला आणि म्हणले, हो झाले. तो म्हणला, ए मी काय लहान मुलगा आहे का गालावर एक पप्पी घ्यायला, चल मला हवा तसा दे. ती म्हणाली, आम्ही नाही जा. त्याने आता तिला हळूच खाली उतरवलं आणि म्हणला, आम्ही नाही जा. असं म्हणून तो तिला भिंतीवर टेकून म्हणला, बरं ठीक आहे, तुम्ही नाही तर आम्ही, जमतय का. तशी ती खूप लाजून नजरेला नजर त्याला देतच नव्हती. आता त्याने तिच्या हनवटीला धरून ठेवत चेहऱ्यावर केला आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवण्यासाठी जवळ गेला. तो ओठ टेकवणार इतक्यात तिने मध्ये हात घालून म्हणाली, इतकी घाई, जरा सब्र रखिए, होने वाले पतिदेव, सब्र का फल मीठा होता है. तो म्हणाला, अच्छा जी, सब्र तो नहीं होता ना आपको देखकर. असं म्हणून त्याने तिच्या हातावर किस केला आणि म्हणाला, चल झोप, उद्यापासून वेळ नाही मिळणार आपल्याला. ती म्हणाली, काका मला तर तुम्ही रोज हवेत. तो म्हणाला, मग दे ना एक किस, मग उद्या पण येईल मी. ती म्हणाली, मी का देऊ, मला काय गरज, तुम्हीच घ्या. तो म्हणाला, ठीक आहे. असं म्हणून त्याने तिचे नाजूक हात एकाच हाताने धरून भिंतीवर हवेतच पकडले आणि म्हणाला, आता घाल ना मध्ये हात बघू. ती म्हणाली, अहो हात दुखतोय, सोडा ना. तो म्हणाला, किती दुखेल ग तुझं. तो म्हणाला, बोलवतेस का कुणाला की मी आवाज देऊ. ती म्हणाली, नको ना, घड्याळात बघा 11:15 वाजलेत, झोपायचं आहे, सोडा. तसं त्याने तिच्या पोटावर हळूच त्याची 2 बोटे खट्याळवाने फिरवली. तशी ती हसून म्हणाली, अहो नको ना, खूप कसं तरी होतं आणि हसायला येतं. तो म्हणाला, देणार का मला टशन, मग सांग, नाही तर अजून असंच करेल. आता ती हसत पण होती आणि म्हणत होती, नाही करणार, नाही देणार, सोडा. पण तो पण खूप इमानदार होता बरं का. त्याने तिला हळूच सोडून दिले आणि जाताना म्हणाला, तुला आता नाही, पण लग्न झाले की मग बघतो. असं म्हणून त्याने तिला डोळा मारला आणि एक किलर स्माइल दिली. तशी ती म्हणाली, शी, जा तुमच्या रूम मध्ये. आता दोघे पण एकमेकांविषयी, एकमेकांवर असलेल्या प्रेमाच्या गोष्टी आठवून झोपले. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. धन्यवाद.